श्री शिवाजी नमस्तुभ्यम. नमस्कार. मागील भागामध्ये आपण माहिती घेतली की बुध हा राजकुमार ग्रह दिनांक 15 जून 2024 रोजी आपल्या स्वराशीत मिथुनेमध्ये येत आहे. तर मिथुन लग्न आणि मिथुन राशीच्या जातकांना त्याचे काय फळ मिळणार आहे, काय परिणाम प्राप्त होणार आहेत याची माहिती घेतली. आता आपण माहिती घेणार आहोत की कर्क लग्न आणि कर्क राशीच्या जातकांना याचे काय फळ प्राप्त होणार आहे अथवा काय परिणाम त्यांच्या पत्रिकेप्रमाणे त्यांना दिसून येणार आहे. तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये, ज्या जातकांच्या पत्रिकेत कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 4 हा आकडा असेल, 4 अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे 4 आकडा दिला असेल, तर तुमची राशी ही कर्क आहे अथवा तुमचे लग्न हे कर्क आहे. कर्क राशीला अथवा कर्क लग्नाला बुध हा ग्रह राशीच्या अथवा लग्नाच्या व्ययातून जाणार आहे. व्ययेश व्ययामध्ये म्हणजे द्वादश 12व्या स्थानाचा अधिपती 12व्या स्थानात, 12व्या स्थानावर आपण खर्चाचा विचार करतो, विदेश गमनाचा विचार करतो, तसेच त्या ठिकाणी आपण जेलयात्रेचा विचार करतो, बंधनाचा विचार करतो, अचानक येणाऱ्या खर्चांचा विचार करतो आणि मोक्षाचा विचार करतो, शय्या म्हणजे निद्रेचा विचार करतो. तर द्वादशाचा अधिपती द्वादश स्थानात जाणार बुध म्हणजे बुध हा ग्रह तुम्हाला अचानकपणे म्हणजे अचानकरित्या एखाद्या खर्चामध्ये टाकू शकेल. तसेच बुध ग्रह ज्या गोष्टींचा कारक आहे आणि ज्या गोष्टींचा तो अधिपती आहे पत्रिकेत, त्या गोष्टींविषयी तुम्हाला खर्च येऊ शकतात. म्हणजे एखादा लांबचा प्रवास करायचा असेल, आता देशांतर्गत लांब प्रवास करायचा असेल तर कर्क लग्नाच्या जातकांना खर्चाला सामोरे जावे लागू शकते. तृतीयेश व्ययामध्ये आहे, भावंडांवरती खर्च होऊ शकतो. जी भावंड तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत अशा भावंडांसाठी तुमचा खर्च तुम्हाला करावा लागू शकतो. व्ययेश व्ययातून आहे म्हणजे विदेशागमनाची संधी येणार आहे. मग जे कर्क लग्नाचे जातक बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स, मार्केटिंग, व्यापार म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यापार जो कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे, एज्युकेशन रिलेटेड आहे अथवा फायनान्स रिलेटेड आहे, अशा बाबतीमध्ये अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला विदेशामध्ये जाण्याची संधी हा बुध प्राप्त करून देणारा आहे. कारण तो व्ययेशून व्ययात जाणार आहे. 1 महिना तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर कर्क लग्नाच्या जातकांना मात्र आरोग्याची काळजी घ्यायची आहे. बुध हा लहान आतडं, मोठं आतडं, पचन संस्था, तसेच त्वचा, स्मरणशक्ती या गोष्टींचा कारक असल्यामुळे कर्क लग्नाच्या जातकांना या गोष्टींविषयी काळजी घ्यायची आहे. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप बुधाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी 15 जून पासून पुढील 1 महिना रोज 5 वेळा बुधच्या अनुकूलतेसाठी कर्क लग्नाच्या जातकांनी या मंत्राचा जप करावा. आणि बुधवारी गाईला हिरवा चारा द्यावा आणि बुधवारी बुधाच्या होऱ्यामध्ये सूर्योदयापासून पुढे 1 तास मूग या धान्याचे दान द्यावे, जेणेकरून बुधाची अनुकूलता, बुधग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल आणि कार्यक्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळून आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.